आजही वृंदावनामध्ये जर आपण गेलो तर राधेचं भजन हे खूप चालतं. तुम्हाला माहितीये का यमुना ही कशाची प्रतीक आहे? यमुना नदी, यमुना नदी ही भक्तीचं प्रतीक आहे. म्हणून सगळे साधू संत तुम्हाला यमुनेच्या काठीत दिसतील. गंगा नदी कशाचं प्रतीक आहे? ज्ञानाचं प्रतीक आहे गंगा नदी. आणि कृष्णा नदी कशाचं प्रतीक आहे? शांतीचं प्रतीक आहे. नद्यांना सुद्धा सिंबॉल आहे. जसे एखादा पक्षाचा सिंबॉल असतो की नाही, त्या पद्धतीनं नद्यांचा सुद्धा सिंबॉल आहे. गंगा ज्ञानाचं प्रतीक. लक्षात ठेवा, माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवा. आणि भक्तीचं प्रतीक ती यमुना आहे. म्हणून यमुनेच्या काठी जर तुम्ही गेलात, आमच्या वृंदावनामध्ये जर गेलात, तर सगळे साधू संत तुम्हाला तिथे दिसतात. आमचे प्रेमानंदजी महाराज तर पाहणं कसे लखलखीत दिसतात. कोणी आम्हाला 2 रुपये द्यावची सुद्धा अपेक्षा नाही आणि करायची सुद्धा नसते. साधू संतांना कोणाकडून अपेक्षा करायची नसते. साधू संतांनी आणि भक्त वर्गांनी अपेक्षा करायची असते ते फक्त भगवंताकडून अपेक्षा करायची असते. कारण तो देण्यासाठी बसलेला आहे. सकल जीवांचा करीतो जो सांभाळ करण्यासाठी तो बसलेला आहे. म्हणून महत्व द्यायचं ते परमेश्वराला महत्व द्यायचं. माणसाला काय महत्व द्यायचं? प्रभूला महत्व द्या. मी म्हटलं ना, प्रभू म्हणतो तुम्ही माझं नाव घ्या, मी पाहतो ना तुमच्याकडे. आपल्याला काय कमी आहे ते भगवंताला माहिती असतं का? सगळं माहिती असतं. म्हणून प्रभूचं नाम घ्यावं. इथे हेच झालं. या सनत कुमाराच्या शापामुळे मेनेला इथं यावं लागलं आणि मैनावतीचं लग्न झालं होतं ते म्हणजे हिमालयासोबत. ऐका, आणि ह्याच हिमालय आणि मेनकेच्या पोटी प्रत्यक्ष जन्माला आलेली होती ती भस्म झालेली सती इथे जन्माला आली होती पार्वती रूपानं. मग पार्वती राहण्याची मोठी झाली, 8 वर्षाची कन्या झाली. आणि त्या पार्वतीनं महादेवाचं रूप पाहिलं होतं. एकदा हिमालयामध्ये आली होती पार्वती एकदा आपल्या वडिलांसोबत. तुम्ही जर बद्रीनाथाच्या आसपास जर गेलात ना, ऋषिकेशच्या पुढे जर गेलात तर सगळे डोंगरच दिसतात तुम्हाला. एक डोंगर उल्लंघून पुढे गेलो की असं वाटतं संपलं, पण दुसरा डोंगर उभाच असतो. अशा डोंगरानं मग जावं लागतं केदारनाथला. आपल्याला असं वाटतं हा डोंगर संपला की आता झालं आलं केदारनाथ, पण नाही, दुसरा तयारच असतो. दुसरा डोंगर उल्लंघून गेलो की पुढचा तयारच असतो. अशा डोंगराळ भागामध्ये देव जाऊन बसलेला आहे आमचा. आमचे भगवान शंकर तिथं का बसले तर कोणाचाही त्रास नको मला, मी तपश्चर्याला बसलेलो आहे. म्हणून कैलास मानसरोवर तिथून फार जवळ आहे. अहो, भारत देशामध्ये तर सगळे माउंट एव्हरेस्ट पर्यंत सगळे पर्वत चढलेत लोकांनी, पण कैलास मानसरोवरावरती एक व्यक्ती अजूनही जाऊ शकला नाही. का जाऊ शकले नाही? एवढे विमानं आहेत ना पॉवरफुल देशाकडे. चीन सारख्या देशाकडे सुद्धा काय भरपूर आहे गडगंत संपत्ती. पूर्ण विश्वामध्ये 2 नंबरचा चीन आहे, 1 नंबर अमेरिका आहे. आणि आमच्या राजामुळे आम्ही 3 नंबरवरती झालोय जवळ. आम्हाला आनंद वाटतो आमच्या राजाचं नाव घ्यायला. जो चांगला व्यक्ती असतो की नाही त्याचं नाव आपोआप निघतं. काही बोलायची गरज नसते. अरे, सूर्याला सांगायची गरज नसते तुझा प्रकाश किती येते. सूर्यनारायणाकडे पाहिलं की आपोआप प्रकाश दिसतो. व्यक्तीच्या कर्मातून तो प्रकाश बाहेर पडला पाहिजे. आणि ही स्तुती करण्यासाठी आतून उत्साह आला पाहिजे. आमचा राजा भाषण करायला बसल्यानंतर पहा ना काय भाषण करतो. जगाच्या पाठीवर असा राजाच झाला नाही असा हा राजा आज आपल्याला भेटलेला आहे. मी नेपाळला गेलो होतो. नेपाळला गेल्यानंतर तिथल्या लोकांनी स्तुती करावी आपल्या राजांची. अरे, पूर्ण जगामध्ये आपल्या राजांची स्तुती होते आणि आपण विश्वगुरूच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलो. यासारखं भाग्य कुठे आहे मला सांगा ना तुम्ही. एका राजामुळे, फक्त एका व्यक्तीमुळे. असे जर 10-15 जर लोक झाले तर आत्ताच तर फक्त नाव बदलले. अजून आपल्या संभाजीनगरला अशी चांगले 10-15 जर प्रधानमंत्री सारखे जर राजे झाले ना, असे नेते, तर सगळं बदलायला वेळ नाही लागणार. ह्या लोकांना माहितीये यांच्यात एकता नाहीये.
मी ठामपणे बोलतो, या बाकीच्या लोकांना माहितीये, हे फक्त कथेत ऐकतात, झटकून चालल्या जातात घरी. एकता फक्त त्यांच्यातच आहे, एकमत्ता. एकदा की ठरलं ना, एकदा की ठरलं. अजून फक्त 30% वर आहे ते. अजून जर 50% पर्यंत आले की काय हाल होतील. मी म्हटलं ना, आपल्या पूर्वजांचा काही गोष्टी चुकलेल्या आहेत.